दर्शन यांना आपण पाहायला, परंतु पहा परेश कडके अगदी 0 या धावसंख्येवरती या ठिकाणी आउट झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी भावेश यांना आपण पाहतोय. भावेशकडे देखील एक क्षमता आहे मोठी फटकेबाजीसाठी, त्यांना देखील ओळखलं गेलं जातं त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी देखील आपल्या स्वतःच्या नावावरती 2 व्हीलर बाईक जिंकली आहे. ते बायकर मॅन आपण पाहतो भावेश मुलबेकर. पंच थोडंसं फास्ट करायचं, अजून देखील आपल्याला फायनल खेळवायची आहे. अजय मल्हार हा संघ आतुरतेने वाट पाहतोय त्यांच्या समेत कोणता संघ असेल, परंतु पहा आणखीन एक, परंतु नाहीये क्षेत्ररक्षकाच्या आवक्याच्या बाहेर, जिथे क्षेत्ररक्षक बनला केवळ दर्शक. चेंडू गेला सीमेरेषे बाहेर, षटकार. दुसरीकडे पाहतोय साहिल उलबेकर, अगदी मॅन फ्रॉम खिडूपवाडा या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहेत. परंतु आज मात्र एका गावातील खेळाडू एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. अगदी सातत्यानं पाहतोय की आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दोन्ही खेळाडू एका संघात खेळत आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि पंच आपण देखील वारंवार सूचना त्यांना द्यायच्या आहेत. अगदी वेळेकडे देखील आपण लक्ष द्यायचं. 6 धावा चाललेत अगदी पहिल्या चेंडूवरती, परंतु पहा काय चेंडूचा वेग. या गोलंदाजाची ही तर खासियत राहिली आहे, परंतु पहा वन बाउन्स. तिथं पंचांनी इशारा केलाय, अगदी थोडासा अतिरिक्त उसळी घेतली पंचांनी. हे नेहरलं पाहिलं, अगदी क्षणाचा विलंब न लावता पंचांनी देखील सांगितलं येस इट्स अ कॉल, वन बाउन्स. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 1/6. साहिल उलबेकर यांना आपण पाहतोय, परंतु पहा फुलटॉस होता जिथे क्षेत्ररक्षक दर्शन चेंडूचा पाठलाग करतायत. बघा दर्शननं प्रभावित केलाय, त्याची चेंडूवरती येण्याची पद्धत पहा, स्पीडअप किती सुरेखाने अफलातून राहिलाय. ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून याची निवड या संघामध्ये झाली आहे आणि त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने तो पार पडतोय. लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो त्याला, लॉगॉनमध्ये सुरेश मोहतेला, काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये अमन लोहियाला पाहतोय, सिलिपॉन्डच्या क्षेत्रामध्ये प्रतीक ठाकूर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाबूला पाहतोय, यष्टीरक्षक शशी जाधवला पाहतोय. शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न होता, पंच एस इशारा करतायत. इट्स कॉल वाईट. फेरलक पंच इशारा करतायत. स्पर्धेचे काही नियम असतात जिथे आपण पाहतोय पंचांशी उद्गत 85 या ठिकाणी कोणी घालू नका. येस येस येस, अंपायर डिसिजन इज ला डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अगदी अनुभवी पंच आहे, डान्सिंग अंपायर म्हणून देखील सातत्याने त्यांच्याकडे पाहायला जातात, कारण त्यांच्या माध्यमातून देखील बऱ्याच वेळा या ठिकाणी एंटरटेनमेंट केलं जातं. ते एंटरटेनमेंटची प्रेक्षक वर्ग देखील वाट पाहतोय. पण तो प्रसाद तावरे आहेत, त्यांची देखील चांगली नजर या सामन्यांवरती आहे. धावगती जर पाहिली तर 8. आता मात्र तुषार शर्मा अनमार्कवरती आलेत. आता मात्र साहिल उलबेकरची लावतील का वाट, कारण क्षमता आहे मोठे फटकेबाजीसाठी. तुषार शर्मा यांना ओळखलं गेलं जातं. अनेक याही खेळाडूनं अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, कोणताही फॉर्मॅट असो, सगळ्या फॉर्मॅटमध्ये. परंतु पहा अगदी पायावरती चेंडू फेकला होता, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय, पण तितक्याच वेगानं चेंडूवरती बरसले, धावले आणि काय अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. धावगती पहा 1/9. षटक क्रमांक पहिलं चालू असताना साहिल उलबेकर यांचं काय देखणं आणि अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र आनंदा माने सरकार देखील आतुरतेने वाट पाहतात, कोणता संघ आमच्या समवेत लढण्यासाठी सज्ज असेल. आदित्यप्रिया लॉजिस्टिक की रॉयल, रॉयल की आदित्यप्रिया लॉजिस्टिक. परंतु येणारा काळ आणि येणारा वेळच सांगेल. तत्पूर्वी आपण पाहूया हा चेंडू. ओ काय चेंडू फेकलाय, जिथे आ चेंडूची सांगता होते डॉट. षटक क्रमांक 1 झालं समाप्त. एका षटकामध्ये धावा उभारल्यात रॉयल या संघानं 1/9.
चला सामना चालू करा. चला गोलंदाज तयार राहा, सज्ज राहा. अजून देखील आपल्याला फायनलची लढत या ठिकाणी पाहायची, कारण भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आमच्याशी जोडला. यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी हा सामना पाहतोय. आज पाहिलं तर सुपर 11 अर्थात समर्थ मित्र मंडळाचे भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मग रोशन साळुंके असतील, गणेशजी असेल, राजू बोहोड आहेत, शुभम राजकर, गोडसे असे भरपूर या ठिकाणी सुपर 11 या कंपाऊंडमध्ये देखील भरपूर असे पाठीराखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतोय सुरेश मोहिते हवेमध्ये चेंडू आहे. बघायचं क्षेत्ररक्षक या चेंडूवरती काय करतील, झेल टिपतील का? हो 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 हो, व्हॉट अ कॅच! काय झेल टिपला आहे. या झेल मागचा आनंद आणि उत्साह जल्लोष भरपूर काही सांगून जातो, कारण विकेट होती तुषार शर्मा या नावाची. झटका क्रमांक 2 रॉयल बी या संघाला. बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. मात्र स्वस्तामध्ये बाद झालेत. ते बाद झाले नाही तर त्यांना आउट केलं. तितक्या चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं हाय क्वालिटीचं क्षेत्ररक्षण राहिलंय आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाचं. पाहणं क्षेत्ररक्षण किती सुरेख आणि अफलातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या सिच्युएशन नुसार चेंडू फेकतात ना. यस विशाल यांना आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती भावेश आहेत. थोडंसं स्पीडअप करायचंय. सचिन जी ठोंबरे थोडे असं सामन्याकडे देखील लक्ष द्या आपण. सुरेश मोहिते, कारण सुरेश मोहिते ज्यावेळेस मैदानावरती निरीक्षण येतात ना त्यावेळी देखील त्यांचा आनंद आपण अनेक वेळा पाहायला, त्यांचा उत्साह जल्लोष त्यांची एक वेगळी अदा आहे, म्हणून ते प्रेक्षक वर्ग त्यांच्यावरती फिदा आहे. परंतु पहा जिथे क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. अगदी थोडंसं उलट्या दिशेनं या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅकअप पाहणं किती सुरेख आणि चांगलं राहिलं आहे. अगदी चेंडू फेकण्याची पद्धत अगदी सरळ रेषेमध्ये एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू फेकला. धावगती पहा 2 गडी 10 ही धावसंख्या. दुहेरी अंकामध्ये संघ येऊन ठेपलाय. सुरेश मोहितेचं कौतुक करावं लागेल, कारण या संघांना माहिती आहे की इथून जिंकलो तर आपण सरळ या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करणार आहोत. इथून जर का हरलो तर दिवसभराची मेहनत ही वाया जाणार आहे. म्हणून दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट मॅच आहे आणि त्याच्यासाठी चाललेली ही धडपड आपण या ठिकाणी पाहतोय. यस 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 सॉरी, या ठिकाणी ट्रॉफी तर आहे एक, परंतु पहा शशी जाधव येतात अगदी अलगदरित्या. आणखी एक मोहरा गार, तिसरा झटका रॉयल पिया संघाला. मला प्रशांत पुजारी आठवतात. काही दिवसांमध्ये मुंबई उपनगरामध्ये देखील एक स्पर्धा कव्हर केली होती प्रशांत पुजारी यांनी, आणि तिथे देखील जॉकी सराफ यांनी प्रशांत याचा गुण गौरव केलाच होता आणि मी म्हणेल स्तुतींची उधळण या ठिकाणी केली होती. आणि आम्ही देखील प्राऊड फील करतो की आज आपला कळबोलीचा आवाज
पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो प्रशांत खरंच या ठिकाणी आम्ही देखील आपले शतशी आभारी आहोत की तुमच्यामुळं आम्हाला देखील भरपूर काही शब्द भरपूर काही शिकण्यासाठी या ठिकाणी मिळत असतं. येस 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 धावगती झाली आहे 3 गडी बाद 11 धावा. अगदी प्रशांतनं सांगितलं की वेळेवरती येत जा, परंतु प्रशांत यांना देखील आम्ही सांगू इच्छितो क्रिकेट आहे, क्रिकेटविषयी असलेले प्रेम, कारण प्रत्येकाला काम धंदा जॉब सगळं सांभाळून या ठिकाणी वेळ द्यावा लागतो. अगदी ताणबुक विसरून देखील जे क्रिकेटसाठी खेळतात ते क्रिकेट आहे. अगदी तुम्हा आम्हा भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. तो क्रिकेटचा थरार याची ढोळा आपण अनुभवतोय. अगदी काही टप्प्यांमध्ये अगदी आपण येऊन पोहोचलोय, परंतु ओ व्हॉट शॉट, काय जबरदस्त शॉट सजवलाय. जरूर या चेंडूवरती विकेट जाईल, परंतु शॉट ज्या पद्धतीनं या खेळाडूनं हुक केला होता ना तो लाजवाब होता. ब्रॅकेट टेनिस थँक्यू सो मच. मग 11ला 4 षटकातील चेंडू झालेत 5-2. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी असेल यानंतर. पण तो थोडंसं स्पीडअप करायचं. अगदी आघाडीचे प्रत्येक खेळाडू आता मात्र मैदानावरती येतात, हजेरी लावण्याचं काम करतात. याचं कारण या मैदानावरती राहिलेलं क्षेत्ररक्षण, तदनंतर राहिलेली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रित मारा, आणि याच्या जीवावरती म्हणून आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ आत्ता मात्र दुसऱ्या षटकापर्यंत चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेश मोहिते गोलसाठी तयार होत आहेत, परंतु थोडीशी लाईन भर करतात. गरज आहे का, गरज होती का? अगदी तुम्ही पहिले 5 आघाडीचे चेंडू चांगले फेकले, त्यानंतर तुम्ही काहीतरी वेगळं करण्याकरता जाता, त्याचाच प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. षटकातील चेंडू झालेत 5, धावगती झाली 12, गडी बाद झाले 4. फलंदाज अनमार्क वरती आपण पाहतोय सौदीला. सौदी चर्चेचे विषय राहिले होते. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं पर्व 5 मध्ये या खेळाडूची चर्चा भरपूर राहिली होती. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकाचं प्रत्यक्ष रन पाहिलं तर धावा दिल्या 3 आणि विकेट मिळवल्या त्या मात्र 3. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. तर सौदीचा या ठिकाणी चला स्पीडअप करायचं. स्पीडअप धावगती 12 झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रतीक ठाकूर थोडंसं स्पीडअप करा. घड्याळ्याची वेळ पहा ना, जवळपास 5:47 अवधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाही आहे. आपण पाहतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांतजी फाळके साहेब यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर यस श्रीकांतजी फाळके साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यस यस संघ जसा का फायनलला गेलेलं समजलं तसे जय मल्हार संघातील पाठीराखे आता मात्र हळूहळू आगे कूच होऊ लागलेत, परंतु निडसा पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक धाव तर मिळाले. दर्शन फुटबॉल खेळतात की काय, परंतु 2 धावा रुकू शकत नाहीये. 14 धावा धावफलकावरती. 14 धावा आपण पाहतोय. सौदी आणि रबाडा यांना पाहतोय. बघा रबाडानं देखील प्रभावित केलाय. गोलंदाजी तर त्याची अप्रतिम राहिली आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये यानं वेगळी छाप सोडली आहे, परंतु यावेळी फलंदाजी करण्यासाठी त्याला संधी मिळाली आहे. परंतु करतायत काय, चुकी करतायत. शशी जाधव लाईन भरकटताना पाहायला मिळतात. 4 गडी बाद 15. षटक क्रमांक 3 चालू असताना सेमीफायनल क्रमांक 2 मित्रांनो पाहतोय. जय मल्हार फॉर फिटनेस या संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या समवेत लढण्यासाठी कोणता संघ असेल याची आतुरता आता मात्र प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकांना लागली आहे. परंतु प्रतीक ठाकूर करतायत काय, जिथे अगदी झोपून वाकून या ठिकाणी चेंडू अडवला आणि त्याच दिशेनं या ठिकाणी चेंडू फेकलाय. धावगती झाली 17, गडी बाद झाले 4. षटकातील चेंडू झाले ते मात्र 2.
अजून देखील उर्वरित 4 चेंडू मागे किमान 2 मोठे फटके आणि 2 मोठे फटके शोधले गेले जातील का? कारण प्रतिस्पर्धी संघ आहे रॉयल आणि रॉयल बी या संघामध्ये विचार केला जिथे तुम्हाला तुषार शर्मा गोलंदाजी करताना पाहायला मिळतील, रबाडासारखा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु फटका तर चांगला सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सौरभ मोठे करताय चूक, चुकीला माफी नाही. या छोट्या छोट्या गोष्टींवरती पांघरून घालावं लागेल कारण अजून देखील भरपूर स्पर्धा खेळायच्यात, भरपूर सामने खेळायचेत, परंतु सौरभ पोटेकडून होते चूक. 2 धावा आणि या 2 धावेनं धावगती पाहणा 4 गडी बाद 19 धावा धावफलकावरती. षटकातील चेंडू झाले 3. आपण पाहतोय शशी जाधव गोलंदाजी करतायत, रबाडा जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, प्रयत्न चालू आहेत आणि ते प्रयत्न करावे लागतील असं म्हटलं जातं ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि या ठिकाणी पहायचं प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नाची पराकाष्ठा आणि हा पहा फटका देखना दिमागदार शानदार. छे 4 चेंडूंचा खेळ संपला. बघा कॅच सुटल्यानंतर रबाडा याचा प्रदर्शनीय मित्रांनो, प्रदर्शनीय नाही तर सौरभ पोटेला ठेच देणारा हा फटका होता. अगदी त्याच्या काळजाला देखील हा फटका भिडेल कारण जेल अगदी सोप्या पद्धतीने पकडणं गरजेचं होते. ती जेल सोडली त्यानंतर रबाडानं दाखवलेली ताकद पहा किती सुरेख आहे. परंतु पहा जिथे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पंचांनी तर चेंडू अवांतर घोषित केला आहेतच, परंतु बघायचं या चेंडूवरती होईल काय. अगदी पावसाच्या सरी धो 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 धुवू लागलेत. आता पावसाच्या सरी पहा जिथे आज आपण पाहतो प्रत्येकाची धावपळ पळपळ धडपड चालू झाली. आता मात्र एवढंच म्हणत असेल प्रेक्षक, ए रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस झाला मोठा. मॅच ऑन ठेवा मॅच, कारण तुम्हाला हे काही नवीन नाहीये खेळाडूंना. कारण ऊन वारा पाऊस खेळाडूंसाठी काही नसतं. किरण ठेंबरे किती धावा आहे पण नाही आउट 2 दिले का? 1+1 2 धावा. रनआउट नाहीये, डेड बॉल म्हणजे 1+1 2 धावा 27 धावा आहे जिथे अवांतर स्वरूपाची 1. किरण ठेंबरे यांना पाहतोय असं रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळत नाहीयेत. अरे तेच सांगायचं मोठ्या मोठ्या हा यस यस चौकार दिलाय 33 नाही 31. हे 2 मोठे फटके, 1 चौकार 1 षटकार. आदित्य प्रिया अजून चौकार. हॅलो हॅलो 33 झाले. 34 धावांचं प्रशांत आव्हान आहे. पाऊस पहा किती धो 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 या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. पावसाच्या सरी या ठिकाणी ओसंडून वाहू लागल्यात, परंतु धावगत अगदी श्रावण शरी आपण या ठिकाणी आपण पाहतोय. 33 झाल्या. 34 धावांचं आव्हान आज का आषाढी कार्तिकी एकादशी आणि याचा औचित्य साधून या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन या पावसाच्या सरीमध्ये या ठिकाणी प्रत्येकाला होत असेल, कारण आज प्रत्येक टाळकरी वारकरी माळकरी पंढरपुरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल. कारण तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल आणि ही एकादश आणि या एकादशीचं औचित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप करा राजू. स्पीडअप काय करतील, कारण पावसाच्या सरी एवढ्या. प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथे अगदी स्टेजच्या खाली कोणी आमच्या ट्रॉफ्या ठेवल्या त्याच्या खाली. म्हणजे हा तर आनंद आहे ना, क्रिकेट हा तर मनोरंजन आहे, म्हणून तर या खेळानं सर्वांना वेळ लावलाय. चला फलंदाज पाठवा. किती सुंदर वातावरण या ठिकाणी. रोशन ऋतिक साळुंके या ठिकाणी आमच्याशी जोडलेत. बैलगाडा मालक प्रेमी बकासूर आणि सर्जा या बैलजोडीचे ते खूप मोठे फॅन आहेत. ऋतिक साळुंके यांना आपण पाहतोय. मैदानावरती नाना चिखल झालाय, अगदी पहाडा चिखल झाला. पाऊस पडला, भिजला हरीचा बिना. पाऊस पडला, चिखल झाला, भिजला हरीचा बिना. आणि आषाढी कार्तिकी दिवशी सर्वांनी एक मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. यस, डेफिनेटली आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक अर्थातच गुरु, ज्यांच्याकडे पाहून आम्ही खऱ्या अर्थानं समालोचन करण्यासाठी शिकलो, ते प्रवीण अर्जुने सर यांचा देखील शुभागमन झालंय. तर यस प्रवीण सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. तर यस सर, फायनल. चला, या ठिकाणी आज सुपर 11 संघाचे खूप पाठीराखे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदित्यला देखील पाहतोय, वैष्णवला पाहतोय, प्रथमेशला पाहतोय, गणूला पाहतोय, आणखीन भरपूर. चला सामना चालू करा. मॅच बॉल बॅक बॉय. चला, जय मल्हार फोर फिटनेस संघाचे संघनायक आपण देखील तयार राहा. बघा ते तयारच आहेत, ते देखील वाट बघतात की आम्ही कधी एकदाची फायनल मॅच खेळतोय. राहुल जाधव पाहतोय. तर त्यांना काय झाली आहे, कधी एकदाच आम्ही भंडारा उधळतोय. ते सातत्यानं म्हणतात येळकोट जय मल्हार. त्यांची ही धून आहे आणि खरं तर भरपूर प्रेम या ठिकाणी आनंदा माने सरकार यांचं राहिलं आहे. मग येळकोटवर जय मल्हार असो, श्रीश्रेष्ठ बाळूमामा असो, यांचे सेवेकरी आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे पहिल्या चेंडूवरती आली लहर, केला कहर कहर. स्वागत आहे. एका चेंडूचा खेळ संपलाय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. अगदी ते देखील सांगतात राया थेंबा थेंबानं मला केलं गार. बघा मायक्रोफोनच्या माध्यमातून भरपूर लोक या ठिकाणी ऐकत असतील आमचा आवाज. तर मित्रांनो, ते डीजे ऑपरेटर गाणं लावलं होतं ना. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आता मात्र वेग पहा. आता मात्र या ज्या सरी ज्या पद्धतीने वेगानं धावतात ना, पडतात ना, त्या वेगानं चेंडू फेकला होता रबाडानं. 6 धावेने श्री गणेश केला. शशी जाधव यांना पाहतोय. समीकरण जर पाहिलं 16ला 28, हे समीकरण इतकंच सोपं नसेल. रबाडाचे काही 4 चेंडू महत्वाचे असतील. अलॉंग द कारफीट बघायचं. 1 धाव तर प्राप्त केली आहे.
परेश कडकेनं या चेंडूला कव्हर केलाय, जिथे एक धाव एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7, येणारे 15 विजयासाठी 27 धावांची गरज. 15ला 27. सुरेश मोहिते ज्याचा नेहमी अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान खटाव तिकडे या ठिकाणी नेहमी बोलबाला राहिला, या देखील मैदानामध्ये या ठिकाणी बोलबाला राहिला. वांगी प्रीमियर लीग मध्ये देखील शतकीय कामगिरी करणारा खेळाडू आहे बघा नाना. येस डेफिनेटली सुरेश मोहितेने हा मोठा फटका सजवलाय, जरूर षटकार मारलाय वाघानं आणि तो सांगतोय बघतोयस काय रागानं. षटकार हो पट्ट्या. आता मात्र सुरेश मोहिते सांगतात आता माझी सटकली आहे, नुसती सटकली नाहीये तर मैदानावरती बरसू लागलाय. तो आता मात्र लांब लचक मोठे फटकेबाजी करू लागलाय, तो षटकार खिचतोय. फ्रेशर पहा सुरेश मोहितेची ताकद. किरण डेंबरे दर्शवतात की चिको बोलतोय तरी काय, कारण कर्तृत्व देखील नाना तसं करावं लागतं, म्हणून सुरेश मोहितेचा हा आम्ही बोलवाला त्याची वाह करतोय, कारण त्याचा खेळ चांगला राहिला सातत्याने या मैदानावरती. लॉकडाऊन क्षेत्राने वाढलाय, एक धाव तर कंप्लीट केले, दुसरी धाव पूर्ण होईल का. लाजवाब रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे या 2 धावेनं. संघाची एकूण धाव संख्या 15, 13ला 19. रॉयल बी संघ आहे मित्रांनो, जो संघ सहजासहजी हार भरण्यास तयार नसेल. या संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं माहिती आहे, तो संघ सहजासहजी सामना सोडणाऱ्यापैकी नाहीये. बघायचा हा सामना कुठपर्यंत कितीपर्यंत जातोय याची उत्कंठा तमाम क्रीडा रसिकांना लागली आहे, कारण आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाला देखील माहिती आहे या संघाला हलक्यात घेऊन जमणार नाहीये, म्हणून प्रत्येक धावेसाठी चाललेली धडपड पडझड आपण पाहतोय. सुरेश मोहितेचा वार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू गेलाय जवळपास सीमे रेषे पार. पंच दर्शवतील. येस 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 पंच जातील, पाहतील, त्यानंतर इशारा करतील. इट्स अ कॉल, षटकार. तर डेफिनेटली पहिला षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा उभरल्या 21, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. ही जोडी आपण पाहतोय, सलामीची जोडी. आक्रमक भूमिका या दोन्ही खेळाडू या ठिकाणी रामदास महाडवर बजावली आहे. काय चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी अगदी तशी हवा अलगदरित्या काढून घेतली आहे. कोणत्याही प्रकारचं दडपण फ्रेशर नाहीये. तर गोलंदाज उस्ताद जल्लोष पहा, शशीचा फटका मोठा आहे, आउट ऑफ द स्पार्क. चेंडू जाईल सीमेरेषे बाहेर. षटकार षटकार. चला चेंडू पुरवा. आता पहा उत्साह जल्लोष आपण पाहतोय फाटीराख्यांचा. मी म्हणजे कुठेतरी ही स्पर्धेला यश आलंय रामदास, तो उत्साह आपल्याला जाणवतोय, तो जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहा 11ला 7 धावांची गरज. खेळ चांगला राहिला. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाची जमेची बाजू तर कोणती राहिली असेल तर क्षेत्ररक्षण, त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. त्यानंतर गोलंदाजी देखील अचूक टप्प्याची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु खेळ आहे, खेळामध्ये हार जीत ही होतच असते. इथे जिंकतं फक्त क्रिकेट. हव्यामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक केविन. आता नितीन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले. 28 धावा धावलकावरती 10 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. चला जय मल्हार फॉरफिटनेस संघाचे आहेत.
यातील विजेता संघाने देखील या ठिकाणी लगेचच इमिजिएटली आमच्याशी संपर्क साधायचा आहे, थोडंसं स्पीडअप करायचं. NRS 10 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सुरेश मोहितेच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर फक्त एक फटका, आणि तो एक फटका येईल का? प्रेक्षक राजा त्या फटक्याची वाट पाहतोय. फटका अलाउंड द कार फीट काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. चेंडूची शोधाशोध, त्याला माहिती आहे चेंडू आहे नेमका कुठे, परंतु अशा पद्धतीनं काही खेळल्या चाली कराव्या लागतात. शुभम अगदी तशी चाल परेश खडकेची पाहायला मिळाली. 5 धाव्याची गरज. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, तो अद्याप देखील चांगली गोलंदाजी करतायत. आयुष्य आपण पाहतोय नवतीत आहे, नवतरुण आहे, नवयुवक आहे, आणि तो काय चांगली गोलंदाजी करतोय. ओ काय या ठिकाणी चेंडू फेकलाय, अप्रतिम. अशा प्रकारचे चेंडू फेकावे लागतील जर का तुम्हाला आणखीन काही स्पर्धांमध्ये खेळायचं असेल, अव्वल स्थान मिळवायचं असेल, तर जिथे तुम्हाला संधी मिळते ना तिथे तुम्हाला संधीचं सोनं करता येणं गरजेचं आहे. आणि संधीचं सोनं करतायत आयुष्य हे गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग. स्कोर आपण पाहतोय 7-5. अजून देखील काय होऊ शकतं. 7-5 आहेत. शेवटचं षटक. अरे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, जिथे कोणता साधू संत बाकीत करू शकला नाही की हा टीम जिंकेल, हा संघ जिंकेल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तर या स्पीडअप करा. अजून देखील निर्णय घेण्यासाठी एवढा उशीर का होतोय? कारण जर का तुमच्याकडे तर फलंदाजी तोफखाना असेल तर तुम्ही एवढा उशीर का लावता, असा देखील प्रश्न आता मात्र प्रेक्षक गॅलरीमधून विचारला गेला जातोय. कारण त्रिमंडल प्रतीक ठाकूर आहे. चला थोडं स्पीडअप करा. फलंदाज सौरभ ओटे आपण पाहतोय. सौरभनं चूक केली होती, जेल सोडला होता. मी म्हणे तो जेल तरी किमान वसूल केला. बघा 5 धावांची गरज. कंपल्सरी 4 धावा केल्या तरी फलंदाजी करणारा संघ हा जिंकेल. चला थोडं स्पीडअप करा. काय होतंय काय नेमकं थोडा चला. अरे प्रेक्षक वर्ग खूप आतुरतेने वाट पाहते. उत्कंठा प्रत्येकाला लागले फायनलच्या मॅचची. या मॅचची तर आहेच, परंतु या स्पर्धेची देखील लागली आहे. कारण आयोजकांनी याच्यासाठी केला होता हट्टा, शेवट गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल गोड होण्यासाठी हा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा प्रयत्न अर्थातच त्यांची ही ओढ आपल्याला पाहायला मिळते की मित्रांनो थोडंसं तुम्ही स्पीडअप करा. तर अजून देखील आम्हाला फायनलची मॅच संपवायची आहे, म्हणून वारंवार सातत्यानं आम्ही तुम्हाला सूचना देतोय थोडंसं स्पीडअप करा. NRS 7 विजयासाठी 5 बरोबरीसाठी 4 धावांची गरज. हा चेंडू तर डॉट फेकला तर मी म्हणाल या सामन्यामध्ये अजून देखील काहीही होऊ शकतं. हा चेंडू डॉट येईल का? हा चेंडू चांगला फेकावा लागेल. तो फेकला गेला जाईल का? गोलंदाज आपण पाहतोय आयुष, ज्यानं या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. ओहो चांगलं क्रिकेट. दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं नाव तर क्रिकेट आहे. अगदी तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. अगदी चांगला अभ्यासपूर्वक हा चेंडू खेळून काढलाय. NRS 6 विजयासाठी 4 तर बरोबरीसाठी 3 धावांची गरज. कोण जिंकेल, कोण हरेल, कोणता संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचेल, कोणता संघ जय मल्हार फोर फिटनेस संघासमोर 2 हात करेल, याचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेत. तुषार शर्मा ज्यांचा राहिला नेहमी बोलबाला, ते तुषार शर्मा आपण पाहतोय इन ऍक्शन गोलंदाजच्या मार्क वरती. सामना बाजी पलटवतील का? सामना आपल्या बाजूने झुकवतील का? हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. डिफेन्स करतील का या 4 धावा 3 धावा? हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. NRS 6 विजयासाठी 4 बरोबरीसाठी 3 धावांची गरज. सौरभ मोठे आपण पाहतोय. या देखील खेळाडूच्या नावावरती मित्रांनो 2 व्हीलर बाईक आहे. तो सौरभ मोठे. पहिला माय गॉड स्लाइड झाले, आधीच घसरले. नीटसा चेंडूचा अंदाज जर अगोदर बांधला असता, एसटी रक्षकाच्या पाठीमागचा जर क्षेत्ररक्षक अगदी तात्काळ या ठिकाणी नीटसा उभा राहिला असता. चेंडूवरती धावा मिळाल्या 2.
विजयासाठी 2 धावांची गरज, बरोबरीसाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. मी म्हणेल आता मात्र पूर्णपणे आवाक्यामध्ये आलाय आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमच्या संघाच्या बाजूने हा सामना. 1 धाव्याची अजून देखील गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय. चला या ठिकाणी स्पीड करा सौरभ, कीप इट अप. थोडस घाई करा, स्पीड अप. होत आहे काय थोडस अजून देखील या सामन्याची आतुरता, अजून देखील वाट पाहावी लागते प्रेक्षकांना या सामन्याची. आता मात्र अखेर शिक्कामोर्तब लावलाय सौरभ मोटेनं या चेंडूवरती. विजयाच्या 2 धावा वसूल केल्यात. विजेता ठरलाय आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ. ओ माय गॉड. येस, अनिकेत यांना आपण पाहतोय. तर या आदित्यप्रिया लॉजिस्टिक मॅन ऑफ द मॅच सुरेश मोहिते. आपण देखील या 3 विकेट मिळवल्या एका षटकामध्ये, ते सुरेश मोहिते ठरले. या चला किरण ढेमरे या. किरण ढेमरे इथेच टॉच उडवायचा आहे. स्पर्धा इथे चालू आहे. किरण ढेमरे या नाणेफेकी करून घ्या. समोर या.